न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। साहित्याचा नवा अध्याय। अहिल्यानगरमध्ये 17व्या शब्दगंध संमेलनाचा थाटात शुभारंभ। शब्दगंध साहित्यिक परिषद आयोजित बहुप्रतीक्षित 17वे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन आजपासून अहिल्यानगर येथील स्वर्गीय अरुण काका साहित्य नगरी येथे उत्साहात सुरू झाले आहे। दिनांक 23 आणि 24 मे 2026 या 2 दिवसीय चालणाऱ्या या संमेलनाच्या निमित्ताने संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण असून राज्यभरातून साहित्यिक आणि रसिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत। उद्घाटन सोहळ्याला कृषी मंत्री, क्रीडा व युवक कल्याण नामदार दत्ता मामा भरणे, आमदार संग्राम भैया जगताप यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे। संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि नगरसेवक सुरेश बनसोडे यांनी उपस्थित सर्व पाहुण्यांचे व साहित्यिकांचे शब्दसुमनांनी स्वागत केले। तर संमेलनाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर संदीप सांगळे संमेलनाच्या मुख्य सत्रांना सुरुवात झाली आहे। या 2 दिवसीय साहित्याच्या महाकुंभासाठी प्रशासकीय अधिकारी आणि साहित्य क्षेत्रातील अनेक मोठे चेहरे अहिल्यानगरमध्ये दाखल झाले आहेत। संयोजन समितीचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांढोळे, संस्थापक सचिव सुनील गोसावी, संजय खामकर, परिमल निकम, जयंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलनाचे चोख नियोजन करण्यात आले आहे। आज पहिल्या दिवशी विविध परिसंवाद, ग्रंथ प्रदर्शन आणि कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून मराठी भाषा आणि साहित्याचा हा भव्य उत्सव अनुभवण्यासाठी रसिकांची मोठी गर्दी होत आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। या भागाचे आमदार आणि आमचे मित्र संग्राम भैया जगताप यांनी आम्हाला इथं बोलवले। निश्चित प्रकारे आपल्याला माहिती आहे की आता शब्दगंध साहित्य परिषद 17वं त्यांचं हे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन आहे। या माध्यमातून निश्चित प्रकारे वाचन संस्कृती वाढली पाहिजे, लोकांना साहित्य किंवा बाकीच्या दृष्टिकोनातून लोकांनी एक थोडं स्वतःच एक व्यासपीठ इथे नगरकरांनी आणि नगरकर उपलब्ध करून देतात। निश्चित प्रकारे त्याचा फायदा आजच्या तरुण पिढीकडे, जे आज आपण मोबाईलवर तरुण पिढी मोबाईलचा वापर ज्यादा झालेला आहे, त्यामुळे एक म्हण आहे ना, आपण वाचाल तर वाचाल, याप्रमाणे निश्चित प्रकारे आता आपण पुढे ह्याकडे पाहिलं पाहिजे। या साहित्य संमेलनाचा फायदा निश्चित प्रकारे तरुण पिढीला निश्चित प्रकारे होईल। आज राज्यस्तरीय 17वे शब्दगंध साहित्य संमेलन याचे स्वर्गीय अरुण काका साहित्य नगरीमध्ये राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे, त्याचप्रमाणे शहराचे आमदार संग्राम भैया जगताप, महापौर, सर्व नगरसेवक व साहित्यगंधाची सर्व टीम यांच्या वतीने आज उद्घाटन करण्यात आले। पहिल्या सत्रामध्ये अध्यक्षीय भाषण श्री सांगळे साहेब यांचे झाले। आता दुपारी फुले कावळे संमेलन व संध्याकाळी गझलचा कार्यक्रम होणार। मी आपल्या माध्यमातून पूर्ण नगरकरांना व सर्वांना विनंती करतो की आम्ही जो हे कार्यक्रम आयोजित केले तर आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहू व उद्या 24 तारखेला याचा समारोप होणार आहे। तर दुपारी 2 वाजता मी असा घडलो यामध्ये IAS खरात साहेब, त्याचप्रमाणे पद्मश्री राहीबाई पपेरे यांचं मनोगत व्यक्त होणार आहे। त्याचप्रमाणे उद्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे। तर अशा या सर्व कार्यक्रमाला आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं ही विनंती करतो। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।